चायनाला एक्सपोर्टच्या दुनियेतला गुंडा मानलं जातं। हे सगळं शक्य झालं 1991च्या लिबरलायझेशन ऑफ इंडियन इकॉनॉमीमुळे। अमेरिका आणि युरोपियन कंट्रीज हे डेव्हलप कंट्रीज आहेत, यांच्याकडे डेव्हलपमेंटसाठी जास्त जागा उरलेली नाहीये। 1947 मध्ये खायला अन्न नाही, घालायला कपडे नाही पासनं 2024ची 25 सर्वात मोठी इकॉनॉमी बनण्याचा भारताचा प्रवास काय सोपा नव्हता। आता इकॉनॉमी म्हटलं तर जीडीपी आली। जीडीपी मध्ये 3 सेक्टर्सचं कॉन्ट्रीब्युशन असतं, म्हणजेच ऍग्रीकल्चर म्हणजे प्रायमरी सेक्टर, मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे सेकंडरी सेक्टर, सर्व्हिस म्हणजे टर्शरी सेक्टर। कधी पण डेव्हलपमेंट आली का ऍग्रीकल्चर किंवा प्रायमरी मध्ये येते, मग मॅन्युफॅक्चरिंग मध्ये, मग सर्व्हिस सेक्टर मध्ये येते। 1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपला देश कृषी प्रधान हा देश होता, त्यामुळे तेव्हाच्या जीडीपी प्रमाणे 52% प्रायमरीला होते, मॅन्युफॅक्चरिंग आपला 12%वरच होता। त्यामुळे भारताला डेव्हलपमेंटसाठी मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस सेक्टरवरती जास्त भर देणं होतं। हे सगळं शक्य झालं 1991च्या लिबरलायझेशन ऑफ इंडियन इकॉनॉमीमुळे। या पॉलिसीमुळे इंडियन मार्केट्स फॉरेन इन्व्हेस्टर्ससाठी ओपन झाले, त्यामुळे इंडियन इकॉनॉमीवरती खूप फरक पडला। मॅन्युफॅक्चरिंग 27%वर चढला, तर सर्व्हिस सेक्टर 54%वर गेला आणि ऍग्रीकल्चर फक्त 18%वरती राहून गेलं। हे जर का आपण आपल्या डेव्हलप कंट्रीज सोबत कम्पेअर केलं तर युएसए आणि चायनाचा चार्ट आहे, तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता। अमेरिका आणि युरोपियन कंट्रीज हे डेव्हलप कंट्रीज आहेत, यांच्याकडे डेव्हलपमेंटसाठी जास्त जागा उरलेली नाहीये। तिकडे हायकॉस्ट लेबर आणि महागाईमुळे खूप जास्त प्रॉब्लेम्स चालू आहेत। युरोप तर फायनान्शियल क्रायसिस, युद्ध आणि पॉलिटिकल अनरेस्टमुळे वैतागलेला आहे, त्यामुळे यांना दुसरे मार्केट शोधणं आहे, म्हणजे डेव्हलपिंग कंट्रीज। तर डेव्हलपिंग कंट्रीज म्हणजे साऊथ ईस्ट एशिया आणि आफ्रिकन कंट्रीज। आफ्रिकन कंट्रीज हे अंडर डेव्हलप्ड आहेत, त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये, टेक्नॉलॉजी नाहीये, त्यामुळे युरोपियन कंट्रीज आणि अमेरिका हे डेव्हलपिंग कंट्रीज कडे जातात, म्हणजे साऊथ ईस्ट एशियाकडे। साऊथ ईस्ट एशियामध्ये यांच्या गरजा भागवणारे 2च देश आहेत, इंडिया आणि चायना। चायनावर वेस्टचा बिलकुल विश्वास नाहीये। चायनाला एक्सपोर्टच्या दुनियेतला गुंडा मानलं जातं। चायनाच्या लोकसंख्येचं मीडियन एज 39 वर्ष आहे, म्हणजे त्यांच्याकडे प्रोडक्टिव्हिटीसाठी फक्त 10 ते 15 वर्ष उरले। तेच बघायचं झालं तर भारताचा 28 वर्षाचा आहे, म्हणजे भारताचा प्रोडक्टिव्हिटी अजून 20 ते 25 वर्षाचा आहे। आज जो काम अमेरिका युरोप मधला माणूस 2 लाखात करतो, तो भारतातला 50,000 करायला तयार आहे। त्यामुळे अमेरिका आणि युरोपसाठी भारत हा बेस्ट ऑप्शन उरतो। भारताचा डिफेन्स एक्सपोर्ट मागच्या 3-4 वर्षांमध्ये फार वाढलेला आहे, तरी जीडीपीच्या 1% पण नाही आहे। तरी डिफेन्स स्टॉक्स असे उरत आहेत जसं भारत दुनियेला अणुबॉम्ब बनवून विकणार आहे। भारताच्या रुलिंग गव्हर्नमेंटने मेक इन इंडियावरती खूप जास्त भर दिलेला आहे, ज्यामुळे आपला मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर खूप जास्त स्ट्रॉंग होणार आहे। आता मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर स्ट्रॉंग होणार म्हणजे पुढची 15 वर्ष आपला मार्केट पॉझिटिव्ह मध्ये राहील। मग आताची रुलिंग गव्हर्नमेंट परत पॉवर मध्ये येऊ की अपोजिशन, इंडियन मार्केट आपला पॉझिटिव्हच राहणार। आता या व्हिडिओमधून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळालं असेल तर एक लाईक आणि कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा। धन्यवाद।